गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असे एकच छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले, एकच छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले. सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेला माझ्या बालमित्रांनो, मी प्रीती विठ्ठल वाघमारे इयत्ता 4थी अ चा विद्यार्थी विषय मांडत आहे. नेमकं काय करायचं राहिलं, नेमकं काय करायचं राहिलं ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आपण सर्वांनी अनेक पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप काही ऐकलं पाहिलं, पण नेमकं काय करायचं ते नाही पाहिलं. पण नेमकं काय करायचं ते नाही पाहिलं. शिवजयंती नक्की कधी करायचं ते पाहिलं. शिवजयंती नक्की कधी करायचं ते पाहिलं. पण राजाने जन्माला येऊन काय केलं ते पाहायचं राहिलं. पण राजाने जन्माला येऊन काय केलं ते पाहायचं राहिलं. गडकिल्ल्यांवर राजाने बांधलेल्या तळ्याकडे पाहिलं. गडकिल्ल्यांवर राजाने बांधलेल्या तळ्याकडे पाहिलं. पण पाणी पिऊन फेकलेली बाटली उचलायचं राहिलं. पण पाणी पिऊन फेकलेली बाटली उचलायचं राहिलं. सोशल मीडियावर लोकांनी इतिहासावर भांडताना पाहिलं. खरं सोशल मीडियावर लोकांनी इतिहासावर भांडताना पाहिलं, पण इतिहासातल्या चुका सुधारून सोशल व्हायचं राहिलं. पण इतिहासातल्या चुका सुधारून सोशल व्हायचं राहिलं. प्रत्येक जातीचा माणूस हा मावळा होता. प्रत्येक जातीचा माणूस हा मावळा होता. पण जातीत अडकून बसल्यानं मावळा व्हायचं राहिलं. पण जातीत अडकून बसल्यानं मावळा व्हायचं राहिलं. महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं. महाराजांना गाडीच्या काचेवर पाहिलं. पण महाराजांना आचरणात आणायचं तेवढं राहिलं. पण महाराजांना आचरणात आणायचं तेवढं राहिलं. शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, काल जात राहते आमुच्या रक्तात वाहती राजे, काल जात राहते आमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगवतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो शान राखतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.